कोई शिक्षण नहीं करेगा। हॅलो, शुभ संध्याकाळ. कसे आहात? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या केतांशू ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग हा संध्याकाळी सुरू करते मी, कारण आज आम्ही गेलो होतो पर्सनल ट्रेनिंगला बाहेर आणि क्लासमध्ये गेलो होतो. पर्सनल ट्रेनिंग होती एका मॅमची. तर आता संध्याकाळ आहे, पाऊस येऊन गेला आत्ताच. आज पण 4-5 दिवसानंतर मी काल बोलले ना जसं ऊन आली आणखी आज आणखी पाऊस आला आणि एवढं घाणेरडं वातावरण असं वाटत आहे ना की बाहेर निघायची अजिबात इच्छा होत नाहीये. मग आज आम्ही डिसाईड केलं, तुम्हाला दाखवते. कपड्यांचा बाजार बघा, कधी इथे कधी या चेअरवर. तर आम्ही डिसाईड केलं की हे सगळे कपडे वगैरे ना ते एका याच्यात ठेवायचे, कारण हे रोजच्या वापरीचे कपडे आहे, पण आम्ही असेच ठेवून देतो आणि दोघंच असतो आम्ही वर. तर मग आज आम्ही दुपारी गेलो सेलमध्ये आणि आज बास्केट घेऊन आलो, 2 बास्केट घेऊन आलो, ज्यात घरी घालायचे रेग्युलरचे कपडे आम्ही जे ठेवणार आहेत. तर त्या बास्केट खूप खराब होत्या, त्या आता मी धुवून बाहेर वाहू टाकल्या. त्या आता घेऊन येऊ. त्यात पहिले खाली टाकायचं आहे न्यूजपेपर, पेपरवर टाकून असं छान. तर यांना पाठवलंय आता पेपर घ्यायला खाली, मग किती वेळ लावतात. पेपर ले लो मॅडम, पेपर ले लो. तर त्या बास्केट मी धन्यवाद, थँक्यू सो मच. प्रेस करके रखना है? नाही नको, मीच करते. तर त्या बास्केटमध्ये मी खाली पेपर टाकणार आहे आणि मग त्यावर कपडे घडी करून ठेवणार आहे. थँक्यू सो मच डिअर मिस्टर अरमरकर. हा, तर हे रंग एक गोष्ट झाली सर. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. एक मिनिट. स्वागत आहे तुमच्या आमच्या केतांशू ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग स्टार्ट झाला असेल मला माहिती आहे ऑलरेडी. मॅडम माझ्याशिवाय तर ब्लॉग स्टार्ट करून देतात आणि मी पटापट रेडी होतो, थोडा मेकअप करतो, मग येतो तुम्हाला भेटायला. अजून कोणता मेकअप करायचा आहे तर मी करते आता सगळं. हे मटकतात आणि मी सगळे कपडे आवरून ठेवते. आणि तुम्ही मला हेल्प करणार आहे? ठीक आहे, या तुम्ही वापस. हा, ते घेऊन या आता गेले तर. ठीक आहे. तर या बास्केट घेऊन आलो आम्ही 2. हे रंग मला खूप आवडले होते. तर या बास्केटमध्ये आता आम्ही घरी घालायचे कपडे भरणार आहोत. आणि फायनली ही बॅग माझी बघा किती अत्याचार करतात, म्हणजे यांना काही ठेवायला काही मिळालं नाही. चेअर तर वेगळीच, आणि ही माझी बॅग सुद्धा सोडत नाही कपडे ठेवायला. मित्रांनो, या बॅग मध्ये अंशू पूर्ण पैसे आणि सोनं भरून आली होती. सगळं आम्ही खर्च केलेलं आहे आणि तुम्हाला दिसत काय काय बनवलंय म्हणा मी या गोष्टी. खूप काही बनवलंय. खूप काही बनवलं ना. याही रूमचा पंखा पुसायचा आहे. दाखवायची गरज नव्हती. आता आम्ही या सगळ्या बाल्टीत कपडे भरतोय. बाल्टीत नाही, त्या बास्केटमध्ये. अच्छा, याला बास्केट म्हणतात का? पण जर तुमचे आता एकही कपडा जर या माझ्या बॅगवर दिसला ना, हाँ तर क्या कर लोगे? देखोगे आप फिर क्या देख लूंगा मैं? देख लेना ना जब करूंगी. तुमको लगता है मैं डरता तुमसे? मैंने बोला ही नहीं. हस्बैंड कभी वाइफ से डरना नहीं चाहिए. मैंने बोला ही नहीं. नहीं तो वाइफ डरा के रखती है, दबा के रखती है उसको. मी असं काही म्हटलंच नाही. पण देखा, हा पहिली गोष्ट आपण जे बोललो ते धमकी लायक बोललो ना. धमकी देणं येतच नाही मला. कशी असते धमकी? किती गोड बोलते यार. तुमची शक्ल पहा तुम्ही. फक्त तिच्या शक्लवर मासूम येत आहे. टिकीवर बोललो अशी मदत लावायला पाहिजे बेबी. हिच्या चेहरा फक्त मासूमियत आहे आणि बाकी जेव्हा हा ब्लॉग थांबन त्यानंतर तुम्हाला रिअल अंश काय. मला माहितच नाही धमकी कशी दिल्या जाते. मी कधी आताच बघितली तर लोकांनी, खोटं नको बोलू. तुम्ही बघितलं ना मित्रांनो, अगर बघितली तर मला लोक कमेंट मध्ये सांगा. तुम्ही इथे सांगेल मग मी किती लोकांची कमेंट आहे. टॉवेल मला अंगपुसून झालं, इथे नाही पाहिजे. कुठे पाहिजे? टॉवेलचं होतं अजिबात ठेवायचं. हा तुझ्या टॉवेल आहे का? दोघे पिंग पिंग आहे, भाई बहन. भाई नहीं, हाँ आपका ये भाई बहुत गंदा है कि अच्छा है? स्मेल करके देखो उसको. मी त्याला हातात पकडला तेच खूप आहे. ते फेकना नहीं उसको. अच्छे से रखो कपडे. मेरे कपडे त्याच्यात मित्रांनो माझी एक पण ड्रेस नाहीये. एवढीशा बास्केटमध्ये तुमची बास्केट खाली आहे ना. माझी बास्केट ही लहानपणाची बास्केट खाली आहे. लबू मैं यार मेरी लिपस्टिक का कावे भी है यार. सॉरी. हट चल गप्पा पाहिजे घरची. अरे नेक्स्ट आपण व्हिडिओ लाडा झाले. हे काय तू लाडा झाली का? मी आली होती. मित्रांनो, हा कचरा टाक म्हणून. कचरा नाही, हा व्हिडिओ मी सिनेमॅटिक मध्ये घेतोय. मॅडम म्हणते की मागचं पूर्ण ब्लर झालं पाहिजे. मॅडमची एक ख्वाहिश आहे. असं काय नाही.
हो राहू दे, खोटं नको बोलू. आणखी एक काम आहे आपल्याला, चला एक कोणतं? इम्पॉर्टंट काम आहे. कोणतं काम आहे? पैसा दिखना है, पैसा. पैसा गिनना है, कहाँ से लाया भाई पैसा इतना? दिखाती हूँ ना, कुछ है मेरे पास. कहाँ पे? डस्टबिन कुठे? बाहर डस्टबिन में पैसा है मी सकाळीच म्हटलं क्या? काय चिड येते ना. काय राहतं? डस्टबिन खाली केल्यानंतर तुम्ही वर्कआउट नाही घेऊन येत. एक एक गोष्ट इकडे मस्त येत आहे व्हिडिओ मध्ये. हा हा चमकत तू, मस्त हिरोईन दिसतंय. हो खरंच एकदम हिरोईन. वाव, ये क्या था? ही हसी मस्ती. मागे मागे नको फिरा, दाखवते तुम्हाला. शो यू टेन टेन बे वो मेरी मेहनत की कमाई है. टेन नाही 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 फोडायचं नाही. नाही अंशू, नाही नाही अंशू, नाही आताच नाही. अरे नंतर 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 नाही अरे नाही अंशू नाही. यार असं फोडू ते का, असं असं व्हिडिओ घेतात ना, फोडतात ना. अगं माझ्या शिक्षणासाठी मी जमा केला होता पैसा तो. प्लीज अभी कोई शिक्षण नहीं करेगा. अबे शिट. ओह माय गॉड, बे अंशू यार हे काय आहे यार? सॉरी, मी मजाक कर. तू मजाक मध्ये नाही पाडला, तू जानबुजून पाडलाय. पुरा कचरा उचल बे, कचरा सोड, माझे पैसे इसमें जमा करेंगे. एक किती रंगाच्या नोट आहे याच्यात. वाव, असे पैसे मोजायला म्हणजे. सॉरी. बे पण कसा फोडला? काही रिस्पेक्ट त्याची? यार पडला तो. पडला नाही, लहानपणापासून मी पैसे जमा करतो त्याच्या. 500 नोट आहे त्याच्यात. मी काय म्हणते, जाऊ द्या, फुटला तर फुटला, पैसे मोजू. कामी येईल यार पैसे. लग्नात सगळे खर्च झाले ना, सगळे एका एका रंगाचे मी छान असे सजवून ठेवले. काय ना हो, दुसरा मडका घेऊ आपण, अजून पैसे जमा करू. त्यांशी खूप मेहनतीने पैसे जमा केले होते. काही ना हो टेन्शन नव्हता. असे पैसे खूप जमा केले तुम्ही, अजून करून घ्या. आय नो. पण चुकीचं आहे ना, मला विदाऊट विचारल्याने तू केलंय सगळं. सॉरी. काय सॉरी? मजा आली मला असं. मी अजून कधीच केलं नव्हतं असं मडका विडका फोडलं असं वगैरे. पण त्याला आपण एक रिस्पेक्टने फोडलं असतं का? तू तर एकदम फेकून दिलं त्याला. मी विसरली रिस्पेक्ट म्हणजे मडक्याची पण, म्हणजे नवऱ्याची पण रिस्पेक्ट आहे मला. पैशांची खूप रिस्पेक्ट आहे मला, खूप रिस्पेक्ट हा, गल्लाची नव्हती. पण ते एक्साइटमेंट म्हणजे माझी खूप इच्छा होती खूप दिवसापासून की असं काहीतरी करू आपण. म्हणजे असं विचार करतो ना आपण लहानपणी, असं काहीतरी करू, मडकं फोडू, मग पैसे मोजू. ते मी असं कधीच नाही केलं होतं, कारण माझ्याकडनं होतच नव्हतं मडक्यात पैसे जमा करणं. हो, तू त्या मडक्याच्या अंदर पेन्सिल टाकून काढत असेल पैसे. नाही, मडक्याचं तोंड फोडून असं 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 उघडं करून काढते. वाह, कितना पैसा जमा किया अनवर कैश. मेरी शादी के लिए नहीं, मेरे शिक्षण के लिए समझ गया था मैंने. शिक्षण के लिए. शिक्षण क्या करोगे? शिक्षण रह गया मेरा. आपको शिक्षण में तो इंटरेस्ट नहीं है. शिक्षण में है ना. आपके दोस्त और आपके सर कितने पढ़े लिखे हो भी मैं बताऊंगी नहीं इन सबको. मित्रांनो चिल्लर बघा किती सारे पडले इथे. तुम्ही चिल्लर उचला, तुम्ही चिल्लर उचला, सगळ्या नोटा मी पडल्या. चिल्लर माणसाला चिल्लर उचलायला लावते ना तू. 500च्या नोट एवढ्या आहे अंशू, त्याच्यावर एवढ्या आहे. किती आहे? 1 2 3 4 5 6 6 नोटा कमी नाही अंशू. 6 नोटा. याचा फोटो काढा. पैशांचा फोटो काढू. हो, असा फोटो काढा ना. निघाली फोटो. मित्रांनो, आता नुकसान झालं हे तर आपण वापस आणू शकत नाही. नुकसान झालं, पण नुकसान मध्ये आपल्याला प्रॉफिट पण आहे, पैसे मिळाले म्हणून ते ठीक आहे. पण आता आम्ही शर्यत लावूया की आणि शर्यत ही आहे की अंदाजा किती पैसे असेल. हे बघा, इथे एवढे सारे पैसे ठेवलेले आहे. चिल्लर सोडून एवढे पैसे ठेवले. अंदाजे किती असेल? मला असं वाटतं की 7,000 पर्यंत असेल. 7,000 पर्यंत असेल. 7,000. आणि माझं म्हणणं आहे की आय थिंक असं मला वाटतंय 5. माझं असं आहे की 6 किंवा 7,000. तू कमी कर तुम्ही. नाही मी म्हणतो की याच्यात असेल एक अंदाज म्हणतो 8 या 9,000. माझी 6 किंवा 7,000. शर्यत अशी आहे मित्रांनो. 6 किंवा 7 असेल ते पूर्ण मी घेईन आणि 8 आणि 9 असेल तर ते पूर्ण तुम्ही घ्या. मी तसे माझे पैसे आहे भाई, तसे माझे पैसे मी ठेवणार. खूप बहुत मोठा लॉस आहे. चल आय एक्सेप्ट द लॉस. पण अगर मी जिंकलो त्या 2,000 तू एक्स्ट्रा टाकून देशील. तुम्ही जिंकले तर हा, तो नाही सोचून पहा म्हणजे स्वतः शर्यत लावायची, हा जिंकायची, आणि ज्या माणसांना पैशाची गरज म्हटली की 2,000 पाहिजे बा, तर मग काय करायचं ते मी सोचून घे. माझी शर्यत अशी एवढी कठीण वाली नव्हती. माझी शर्यत सिंपल होती की पैसे सगळ्यात फास्ट कोण मोजू शकतो. अच्छा, सिंपल होती का? हाँ सिंपल होती. मला कमी पैसे देने की बात है तो मैं सोचूंगी. आपको तो मुझे देना पड़ेगा. तर ज्यांचे पैसे आहे ते पहिलेच जाऊन बसले,
घेतो की मी काय म्हटलं मला हे डिसिजन नोटा खूप जास्त डिफिकल्ट होणार आहे मोजायला. तर तुम्ही मोठ्या नोटा मोजा ना आणि तसं डायरी पेन घेतलाय की आपण सगळे पहिले पैसे काउंट करू की किती नंबर आहे आणि मग त्याचा कॅल्क्युलेटर मध्ये मित्रांनो तुम्ही सांगा किती असेल अंदाजा. 10 50 असे एवढे कॅटेगरीजचे नोट आहे. तर आता आपण मोजणं सुरू करू. माझ्या इकडे मी मोजतो, मला ते डिफिकल्ट नाही होणार आहे. ओके, फक्त असं मोजा की किती नोट आहे. मी 50 चा आउट करते. ओके ओके हळू याची स्पर्धा नाही आहे. काही किती लवकर लावतो. चल नाही हो, पाटल्या भेटल्या तर मला जोरदार. पाटल्या तर मला नाही ओरडणार ना उगाच. मारी मारी ना मग एवढं काय काय कशाला व्हायलेन्स सायलेंट डोमेस्टिक व्हायलेन्स सायलेंट. ओके आय एम सायलेंट. तर लहानपणी ते येतं म्हणजे आता लहान आहे मी पण असं वाटतं की लहान आहे मित्रांनो, मी लहान आहे. लहानच दिसते. मी लहान मी दिसतो कमेंट मध्ये सांगा तुम्ही. मी लहान दिसते ना, हे लहान नाही दिसत. मी लहान दिसतो. मला कोणी पण बघा आता माझी एज किती आहे हे सांगणार नाही, तुम्ही अंदाज लावा. पण लोक मला म्हणतात की मी 22-23 दिसतो आणि लोक मला म्हणतात की मी 18 वर्षाची दिसते. खरंच कधी आदत बघून घ्यायचं, 1-2 घंटा राहायचं समोर सोबत बोलायचं. रोज बघते राहू द्या असू द्या. रोज बघते मी स्वतःला आरशात. हो स्वतःलाच नको मांडवत जा एवढे. मी मानवलं कुठे, मी स्मार्ट आहे त्यात कोणतं घमंड राहू करायचं. द्या. पैसे मोजायचे की झगडा करायचा नाही नाही, आपल्याला पैसे मोजायचे, झगडा होत राहते. मी केव्हाही करू शकते. मला माहित आहे ते गोष्ट तुम्हाला माहित नाही कारण तुम्ही ब्लॉग मध्येच बघता. स्वीट वाले अंशू म्हणजे असं पण स्वीट आहे तू. म्हणजे मी ठेवून दिले. मी ठेवून देईल. स्वीट आहे नाही म्हणजे तुमचं म्हणण्याचं अर्थ अंशू काय? स्वीट आहे, खूप सुंदर आहे, खूप स्वीट आहे, राहते, जवान सगळ्या दिसते. सगळ्या फालतू गोष्टी आहे. जवळ आहेच मी. खूप फालतू गोष्टी आहे या सगळ्या. फालतू गोष्टी करतो मी. फालतू आता झगडा करायला मला नको लावू. अरे फालतू. हो का आय डोंट लाईक 50च्या नोट. मला तर अर्ध्या नकलीच वाटतं. चालू केलं आता मी पण म्हणजे ना Shut up. असं जोराने नसतं मोजत. पैसे मनातल्या मनात मोजता. मी चुकली नाही यार. 13 14 15 18. मग मी चुकली. म्हणजे त्याच्या आपल्या हातापासून पेन झालं तुम्ही दाखवी घंटात. घाम जरा पैसे मस्त घाम येत याला म्हणजे सौभाग्य. एवढी लक्ष्मी आली पाहिजे यार तुमच्या तोंडात दही साखर. म्हणजे पैसे मोजता घाम आला पाहिजे. हा बरोबर. पण 1-2 ची मोजणार आहे. कशाला हो नाही ते सब काउंट करेंगे. पैसे कमी नाही केले पाहिजे. जिंकणार आहे. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. तुम्हाला हारण्याचे भय नाही आहे माहिती आहे मला. पण मला जिंकण्याचा खूप मोह आहे कारण मला आयुष्यात खूप काही करायचं. 61 62 63 64 65. हे 7 आहे आणि हे 1 2 3 4 5 प्लस हे 5 आहे. आता 5 म्हणजे 50 ना. ना 1 2 3 4 5 हो 50. आणि नाहीचे 30 पण स्वीकार नाही, नाही. 50 आणि ते किती आहे? 1 2 3 4 5 6 7 7 म्हणजे 35. अभी लाव कॅल्क्युलेटर. फर्स्ट टाइम मला असं वाटलं की मी धगधगधग वाटलं कारण म्हणजे हा पैसा चालला गेला नाही पाहिजे यांच्याकडे यार. मग 3000 मग 205 जितकं कमाई 50 35 नाही दाबा नाही इज इक्वल टू 7640. जीत गया गाइस, मैं जीत गया. 600 रुपये ज्यादा आहे. हो, ते 600. असं काही एक नाही असते, करत. बेटा. मी म्हटलं होतं 7 to 8000. amount मी म्हटलं हा- होतं 7 to 8000. ते मग मी म्हटलं होतं 7. एका खोटे बोलतो तू 6 to 7 म्हटलं तू. Six. मी एक अंशू यार खोटं बोलतो. तू काय 7 to 8. म्हटलं? नाही खोटं नको बोला. मित्रांनो अगर रेकॉर्ड असेल हे रेकॉर्डेड आहे आपल्याकडे. खोटं नको बोला. 7 तू to काय 8. म्हटलं? नाही. बे यार का चिडते. अंशू तू मला 7 म्हटलं to 8. 6 to 7 म्हटलं. बघ आले तू 7 to 8. बघ हे दाखवतो. ऐवजी घेऊ नको. मित्रांनो बघा मी जिंकलेलो आहे बघा. हे बघा म्हणजे 7000च्या वरता आकडाला म्हणून मी जिंकलेलो. ठीक आहे म्हटलं एटीएम मध्ये जेवण म्हणता ठेवते रे. हो चला. हो एटीएम मध्ये एवढे चिल्लर पैसे घेते का? नाही का मला नाही वाटत एवढे चिल्लर चिल्लर. बाबा जिंकली. थोडं किती आपण 7600 ना. तर 600 अकाउंट मध्ये टाकून द्या. 7000 माझ्या अकाउंट टाकून ती मावशी टांग. अहो ऐका ना 7000 माझ्या अकाउंट मध्ये टाकून द्या ना. आपल्याला ते मी ब्लॉग बंद करताय झालं आता संपलं आपलं. गिन लिया करे तूने? गिनना आता कि नहीं? लो आ गया आप ब्लॉग में फेमस. चल बाय.